दबदबक्या पावलांनी आला आणि हडपसरच्या पोरांना तो कंगाल करून गेला। अवघ्या 3 मिनिटात चोरानं पीजीवर राहणाऱ्या पोरांना गंडा घातलाय। मोबाईल, लॅपटॉप, 51 हजारांची रोख रक्कम या चोरट्यानं अवघ्या 40 सेकंदात लंपास केली आहे। ही घटना कुठे, कधी, कशी घडली जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जणू काही आपलंच घर असल्यासारखा तो दरवाजाकडे गेला। एका हातात मोबाईल होता, दुसऱ्या हातानं त्यानं दार पुढे केलं। घरात कुणी आहे का याचा अंदाज घेऊ लागला। त्याला कदाचित कुणाचीच हालचाल दिसली नाही। हळूच त्यानं चप्पल काढली आणि थेट घरात शिरला। अगदी 30 ते 40 सेकंदात चोरटा आपलं मिशन फत्ते करून घराबाहेर पडला। घराबाहेर पडताच हळूच दारही लावून घेतलं। कुणाला काहीच कळलं नाही असं त्या चोरट्याला वाटून गेलं असावं। मात्र इमारतीतील लावलेल्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे। बॅग, लॅपटॉप, मोबाईल, हाताला लागेल त्या महागड्या वस्तू घेऊन चोरटा अगदी 40 सेकंदात फरार झाला। ही धक्कादायक घटना घडलीये पुण्यातील हडपसर येथे। 19 जून रोजी साधारण 6:45च्या सुमारास ही घटना घडलीये। या बिल्डिंगमध्ये काही मुलं पीजीवर राहत होते। घराचा दरवाजा उघडा होता। चोरट्याला जणू आयतीच संधी चालून आली। हॉलमध्ये कुणी नसल्याचं पाहून चोरट्यानं मौल्यवान वस्तू पळवल्या। चोरी करण्याआधी चोरट्यानं रेकी केल्याचं देखील उघड झालंय। त्यामुळं आपल्या घर आणि आईवडिलांपासून लांब राहणाऱ्या मुलांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे। मिकी घईसह सोनी मगर, पुणे, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।